स्थापन झाल्यानंतर 1984 दहावीची पहिली बॅच होती. त्या पहिल्या बॅचचे 10वी या वर्गाचे माजी विद्यार्थी या शाळेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं आणि 10वी ही सुरुवात गुरुदेव विद्यालय मोरेवाडी येथून ज्यांनी सुरुवात केलेली आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र असणारे मोरे श्रीनिवास सदाशिव ही मोरेवाडीकर आहे. आपली शाळा मोरेवाडीमध्ये आहे आणि आपल्यासाठी सर्वांना आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की यांनी यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये जेव्हा शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणेल जिल्ह्यामध्ये तर त्यांनी त्यांचं कार्याचा ठसा उमटलेलाच आहे. पण वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी सर्व शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर अभ्यास मंडळावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर आहे ना? अभ्यास मंडळावर म्हणजे आपल्या शाळेचा विद्यार्थी शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते? एक तर अभ्यास मंडळावर काम करणे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राष्ट्रपती पुरस्कार मिळवणे. बरोबर आहे? अभ्यास मंडळावर जायचं म्हटलं तर तुमच्यामध्ये त्या विषयाचं तुमच्यामध्ये ज्ञान पाहिजे. तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्यामध्ये काय पाहिजे माहिती का? एक डेप्थ पाहिजे त्या विषयाची. आणि हे काम करत असताना त्यांनी आपल्या शाळेचं नाव आणि जेव्हा जेव्हा त्यांची आमची ट्रेनिंग मध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि गुरुदेव विद्यालयाचा विद्यार्थी आहे हे अगदी आवर्जून सांगतात, अभिमानाने सांगतात. तेव्हा आमच्या माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत पण ट्रेनिंग मध्ये ते नेहमी रिस्पेक्ट देतात कारण की त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. जरी वयाने लहान असलो तरी ते माझे गुरुच आहेत. असे विद्यार्थी जीवनामध्ये तयार होण्याचं आपण जर अगोदर यांचं हे करून पुन्हा करायचं ना सत्कार पुन्हा करायचं अगोदर. ओके चालेल. की जे अगदी उच्च प्रतीचं शाळेचं नाव त्याने महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं अशा माजी विद्यार्थ्यांचं आपण आपल्या शाळेच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करणार आहोत, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मुख्याध्यापिका यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन मंडळावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र राज्य बोडी लिपी प्रशिक्षण सत्र त्यांनी सुद्धा केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना आपल्या अंबेजोगाईच्या मातीचं आपल्या अंबेजोगाईच्या संस्कृतीचं आपल्या मोरेवाडीचं सुद्धा नाव बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी अगदी उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. श्रीनिवासजी मोरे सर आपल्याच परिसरात आपल्या जवळपास माणसं असतात पण आपल्याला पूर्ण त्यांची माहिती नसते म्हणजे सगळ्यांना. आणि असा छोटेखानी हा कार्यक्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे. या माध्यमातून मुलांना आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी श्रीनिवासजी मोरे अर्थात त्यांना प्रवासाचा छंद आहे म्हणजे आणि ते स्वतः अनुभूती घेऊन ते लिहितात आणि त्यांच्या आतापर्यंतची जी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत म्हणजे प्रकाशित झालेली आहेत त्या पुस्तकामध्ये एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहास लेखन हा त्यांचा सगळ्यात आवडता म्हणजे विषय आहे मुळात. आणि तुम्ही जे पात्र निवडले म्हणजे पहिला बाजीराव पेशवा असेल, महाजी शिंदे असतील, होळकरांचा इतिहास असेल म्हणजे तर हे सगळे पात्र असे आहेत की ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं म्हणजे राहिले. तुम्ही 5-5 पुस्तकं प्रकाशित केलेत आणि हाच आमच्यासाठी खरं तर मोठेपणा अभिमानाची गोष्ट आहे. आणि मुलांना हीच प्रेरणा असते तुम्हाला कारण तुमच्यासारखंच ते ह्या शाळेत शिकलेले आहेत, तुमच्यासारखंच ते घडलेले आहेत आणि आज तुमच्या समोरच ते आदर्श म्हणून या ठिकाणी परिपाठाला उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे गुरुदेव विद्यालय मोरेवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम,
त्याचप्रमाणे पंडित चव्हाण सर, तेलंग सर, शेरे सर, काळदाते सर, काळदाते मॅडम, मोरे मॅडम, काळे मॅडम, कोनाळे मॅडम, कचरे मॅडम, भिसे सर, शिंदे डीबी सर, शिंदे बीबी सर, त्याचप्रमाणे बोरगावकर सर, ज्यांचं की संगीत क्षेत्रामध्ये अतिशय नाव आहे, नावलौकिक आहे आपल्या परिसरामध्ये, असे बोरगावकर सर. त्याचप्रमाणे सुभाषरावजी खेडकर, गोपीनाथजी बर्डे सर, पवार सुग्रीव, यामधील गोपीनाथ बर्डे हे आमचे शालेय काळातले मित्र होते गुरुदेव विद्यालयाचे. आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आमची 1984 ची पहिली बॅच गुरुदेव विद्यालयाची, आणि ज्यावेळेस 1983 ला आम्ही इयत्ता 7वी उत्तीर्ण झालो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी या ठिकाणाहून. आणि आम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थी, जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थी होतो त्यावेळेस, त्या सर्वांचं ऍडमिशन योगेश्वरी नूतन विद्यालयाला झालं. आणि एच तुकडीत सगळे मोरेवाडी चिंचणीचे विद्यार्थी घातले होते तिथं, कारण हे मोरेवाडी चिंचणीचे यांना याच तुकडीत घालावं असं त्यांना तिथं वाटलं होतं. आणि मग आम्ही तिथे 1 महिना शाळा केली. रोज सायकलवर जायचं, आणि सायकल कधी मिळायची नाही, कधी पायी जायचं. आणि त्या काळामध्ये तुम्हाला कदाचित कल्पना नाही की आज तुम्ही चपाती खाता गव्हाची, आणि भात खाता तांदळाचा, दररोज शाळेत खाता, घरी खाता, पण आम्हाला तो फक्त सणावाराला मिळायचा त्या काळामध्ये. आणि चपाती सुद्धा सणावाराला मिळायची. आणि इथं हायब्रिडचं उत्पादन होत होतं मोरेवाडीच्या परिसरामध्ये, ते हायब्रिडच्या भाकरी आम्ही खायचं त्यावेळेस. आणि हे जी शाळा आहे किंवा हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये शेत जमिनी होत्या, आणि या ठिकाणी खूप मोठे बाभळीचे झाडं होते मोठमोठाले इथं. आणि या चौकापासून तर थेट केज नेकनूर पर्यंत, मांजरसुंब्यापर्यंत दुतर्फा वडाच्या झाडाची लाईन होती, एवढं ह्या रोडला होतं. आणि या ज्यावेळेस आम्ही त्या गुरुदेव शाळा ओपन झाली, म्हणजे त्यावेळेस नारायणदादा काळदाते दादा होते, त्यावेळेस त्यांनी मोरेवाडीला शाळा काढायचं ठरवलं. शाळा तट्ट्याची त्यांनी सुरू केली जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बाजूला, म्हणजे मोरेवाडी. आणि सर्व विद्यार्थी टीसी आणायचं ठरवलं. म्हणजे आमच्या आई वडिलांना कोणाला न विचारता, म्हणजे इतकं एकमेकाचं त्यावेळेस प्रेम होतं गावामध्ये, म्हणजे असं एकी होती की चला म्हणले आपल्या मोरेवाडी चिंचणीचे सगळे पोरं आणू. आणि काही आपले आमच्या गावातले ज्येष्ठ मंडळी योगेश्वरी नूतन शाळेत गेले, आणि त्यातल्या सरांना सांगितलं की बाबा सगळ्या विद्यार्थ्यांचे आम्हाला टीसी पाहिजे. सगळ्यांचे अर्ज लिहिले, आणि लगेच त्यांनी पण लगेच टीसी दिले. त्यावेळेस असं म्हणले नाही की टीसी कशाला द्यायचे तेवढे. आणि मग ते सर्व मुलं मुली तिथल्या शाळेत आणले. शाळेत आणल्यानंतर पहिलाच 8वीचा वर्ग उघडला 84 ला. आणि त्या ठिकाणी एक चावडी होती, ती चावडीमध्ये शेळ्या कोंडायचे. आणि इतके म्हणजे त्यांची शेळ्या म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती की त्यांचा मलमूत्राचा एवढा वास यायचा, पण आम्ही ते दूध घासू ते शिपाईने आम्ही बेदार होऊन ते स्वच्छ केलं. आम्ही त्याच्यासाठी दवाखान्यावरून बाटल्या ते आणायचे ते धुवायला. आणि तिथे हापसा होता, त्या हापशाचं पाणी टाकू धुवायचं. आणि त्यावेळेस आम्हाला चाटे सर कवडगावचे हे आमचे मुख्याध्यापक, पाचपिंडे सर, दस सर, आणि देशमुख मॅडम चकलांब्याच्या होते त्या. तर ह्या एवढे जण शिकवायला होते आम्हाला. तर ते हे एवढे मेहनत घ्यायचे. आता चाटे सर मराठी शिकवायचे, दस सर गणित शिकवायचे, पाठच करून यायचे करून, कारण हे विना अनुदानित शाळा होती त्यावेळेस, काय पगार नव्हत्या. त्याच्यामुळे हे नवीन लागलेले पोरं होते, हे गणित पाठ करून येऊन आम्हाला शिकवायचे. पाचपिंडे सर डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे पूर्ण व्याकरण वगैरे सगळं शिकवायचे. आणि देशमुख मॅडम विज्ञान शिकवायच्या. आणि मी त्यांना एकदा विचारलं होतं की वनस्पतीमध्ये रक्त का नसतं, तर त्यांनी मला अशा छड्या मारल्या त्या, म्हणजे त्याचं पर्टिक्युलर उत्तर त्यांनी मला दिलं नाही.
त्याचं पालन पोषण होतं. तर अशा प्रकारे ते स्टाफ होता. आणि धनराज जाधव पहिले होते शाळेला. धनुना फोक आणायला लावायचे, कारण त्यावेळेस ते कोंबड्याच्या झापाचे ते तयार करायचे त्या फोकापासून. मग ते फोक घेऊन यायचे. आणि तुम्हाला सांगतो 2 मिनिट 4 मिनिट असा उशीर झाला, कारण घरी आमच्या जनावर राहायचे. कारण घरी जनावर सोडून आम्हाला ते जनावर इथं सोडावं लागायचे शाळेसमोर. आणि ते जनावर घेऊन डोंगरात जायचे. ते असे राखोळी होती त्यावेळेस. मग त्याला उशीर व्हायचा. मग ते असे ताव धरूनच राहायचे, पुन्हा कोणाला उशीर होते. मग असे ते फोका आणलेले राहायचे. असे सपासप 4-4 छड्या मारायचे. तुम्हाला सांगतो थंडी वाजायची. काही नव्हतो. आजकाल छडीला बंदी आली. आमच्या काळात कुठे गेली ती बंदी काय माहित. इतक्या जोरजोरात छड्या मारायचे ते. आणि रडायचं, कारण माझे वडील नेमकेच 84ला गेवरायला गेले होते. आणि धोंडरायला त्यांना ड्युटी होती. आणि मला एकट्याला इथं शिकायला नव्हतं, कारण आंबेजोगाईचं शिक्षण खूप छान आहे असं सांगत होते. तिकडं पण सांगायचे आणि इकडं पण सांगायचे. आणि मग असे मारायचे. त्याच्यानंतर वर्गामध्ये शब्द विचारायचे, गणित सोडून द्यायचे आणि भरपूर मारायचे. आता विद्यार्थ्याला उशीर झाला आणि मग सरांना गणितात एवढं आडवं लावलं होतं त्यावेळेस. म्हणजे ही स्टेप कशी, ती स्टेप कशी असं विचारल्यामुळं सर भयंकर चिडलेले होते. आणि तेवढ्यात त्याला उशीर झाला. त्याला ती घड्याळ काढून असं ठोकलं होतं का त्याला. म्हणजे त्या काळातलं म्हणजे जीव पण तेवढेच लावायचे. कारण अविनाश आबा आमच्या गावातले नवीन शिक्षक घेतले होते. तर म्हणजे सगळा नवीन स्टाफ. आणि रात्री 8:30-9ला आमचा तास व्हायचा भरायचा. 10 पर्यंत शाळा भरायची. रात्री 8:30 पासून 10 पर्यंत आम्ही जेवण करून जायचं. आणि तिथं एक बल्ब घेतलेला राहायचा पाठीमागून. आणि तिथं बल्ब लावून असा उजेड करून आम्ही तिथं अभ्यास करायचा. कारण घरी तर प्रत्येकाला 1-2 रूम होत्या. पत्राचे घर राहायचे दगडाचे त्या काळामध्ये. आणि मग अभ्यासाला घरी काय चिमण्या असायच्या. आमच्या घरी खूप चिमणी होती आणि कंदील होता. त्याच्यामुळे आम्ही तिथं अभ्यासाला जायचं. हे अतिशय कष्ट घेत होते लोक. मग मी ऑक्टोबरला मी 2 विषयात नापास होतो. मग आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, वया नव्हत्या. मी अशा कागदावरती सोडवायचे, म्हणजे प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर जे वर्तमानपत्राचे शेंगदाणे ते आणायचे की नाही, साखर पिकर पुढ्या बांधून ते वाचत बसायचं मी चुली पुढं. कारण वाचायला सुद्धा पुस्तकं मिळायची नाही. मग इथून मला यांनी दिलं हाकलून, म्हणले हे काय पासच होईल आमच्या चुलत्यांनी. मग मी गेवरायला गेल्यानंतर तिथं भुरे सर म्हणून होते स्थळची. त्यांनी माझी इंग्रजी ट्युशन घेतली. आणि चकलांब्याचे MB जाधव सर होते. या दोघांनी त्यांनी अक्षरशः जिल्हा परिषद शाळेत धोंडराई कॅम्पवर शाळा भरायची. त्यांनी पायथ्याला बसून मला शिकवले इंग्रजी गणित. आणि त्या भुरे सरनी मला इंग्रजी शिकवली. आणि मी पास झालो. पास होऊन गेल्यानंतर 4-3 झेरॉक्स, म्हणजे 4 प्रमाणपत्राच्या. त्याच्यामध्ये टाचणी खवानात म्हणले 10 बनवणार याच्यात तिथं RPI कॉलेजला. एवढा अपमान झाला. आणि नेमकं त्याच वर्षी माझं म्हणजे ऍडमिशन कसं तरी नोकरी होतं, तरी कामाला गेलो मी. 6-7 महिने भुशावर काम केलं. आणि त्या दिवशी 12वीचा निकाल लागला. मी भुशावर कामालाच होतो. आणि ते पेपर आला, त्याच्यामध्ये मला 68% मार्क पडले. आणि मी माझ्या म्हणजे ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. मला 550 रुपये बक्षीस मिळालं. आणि एवढे काम आणि त्याच्यानंतर मी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून मला इंग्रजीमध्ये सर्वात जास्त मार्क होते त्या काळामध्ये 12वीला. आणि मी इंग्लिश घेऊन BA केलं. आणि BA केल्यानंतर माझा 12वीवर सुद्धा D.Ed ला नंबर लागत होता. एकदम 12वीवर अचानक D.Ed झालं. आणि इकडे B.Ed ला पण नंबर लागला आणि D.Ed ला पण. आमच्या कॉलनीतले सगळे साहेब लोक ज्यावेळेला म्हणले नाही मोरे, म्हणले तू D.Edच कर. तरी पण इंग्रजांना असं वाटलं होतं की या आपल्या भारतामध्ये आपल्या देशी जे लोक आहेत किंवा सरदार आहेत किंवा जे राजे आहेत किंवा हे सेनापती आहेत, हे आपल्याला कुणी आपल्या बरोबरीचे नाही. पण यशवंतराव होळकरांनी आपल्या पराक्रमाद्वारे दाखवून दिलं की या भारत मातेच्या सुपुत्रात किती पाणी येते. आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा वारसा जो त्यांनी सांगितला किंवा
आज आपण जर का बघितलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून मी खरं तर प्रभावित झाले आणि मला 2 मिनिट तुमच्याशी हितगुज साधावं असं वाटलं. ज्यावेळेस मी त्यांचं अगदी मन लावून ऐकत होते, सर्व त्यांचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला. मला फक्त ते नुसते नावाने परिचित होते आणि एक माहित होतं की असे कुठंतरी पाहिल्यासारखं. मी बोलले पण आल्यानंतर बर्डे मामांना, काळे मॅडमला म्हणलं की मला यांना कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आणि ज्यावेळेस त्यांचा सगळा जीवनपट मी ऐकला त्यावेळेस खरंच असं वाटतं की त्यांचं आयुष्य एका फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे की जो राखीतून उभारी घेतो. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मलाही वाटू लागलं की खरंच मी पण 10वी मध्ये नापास झाले असते तर म्हणजे असंच काहीतरी झालं असतं. पण योगायोगानं खरं जर बघायला गेलं तर आपण म्हणतो, आणि मी वर्गात बऱ्याच वेळेस उच्चारते की वाचाल तर वाचाल, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे हे वाक्य. आणि संघर्ष काय असतो आणि संघर्षातून खरंच खचून जायचं का पुढे जायचं हे प्रत्येकावरती डिपेंड असतं, स्वतःवरती. कारण कोणताच व्यक्ती असा नाहीये की त्याच्या जीवनामध्ये संघर्ष नाहीये. संघर्षाचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं, पण त्यातून काय घ्यायचं, घडायचं की बिघडायचं आणि काय हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आज मला म्हणजे सरांचं ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस खरंच एका विद्यार्थ्यांसाठी यापेक्षा मोठी काय प्रेरणा असू शकते की त्यांनी जे त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या उच्चारातून, त्यांच्या वाणीतून जे काही सांगितलं त्यावेळेस खरंच मला वाटलं की खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की ते गुरुदेव विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणि या ठिकाणी या प्रसंगी मी त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देते. त्यांच्याकडून अशीच पुस्तकांची निर्मिती होत राहो. मोठी गोष्ट केली तरी लोक इतकी मोठी करून सांगतात, पण आज त्यांना इतके पुरस्कार मिळूनही त्यांच्यातली विनम्रता, त्यांच्यातलं संयम, त्यांच्यातला साधेपणा हे सगळं पाहून सरांना मी खुणावलं की नाही, मी थोडंसं बोलते. आणि आज याच सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, याच सर्व मूल्यांची आवश्यकता आहे. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हीही पुढे वाटचाल कराल आणि तुम्हालाही कधीतरी भविष्यामध्ये तुम्ही इथं याल. त्यांनी जसं त्यांच्या सगळ्या सरांची नावं घेतली तसं तुम्हीही आमची कुठं नावं घ्यावीत अशी अपेक्षा व्यक्त करते. आगळं वेगळं याच्यासाठी की ते सर्वसाधारण दिसतात, मितभाषी आहेत, परंतु राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, लिखाण असो, वाचन असो, अनेक पद त्यांनी त्या पदाने विभूषित अशी व्यक्ती ते आहे. आणि विशेष म्हणजे ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत याचा सार्थ अभिमान आपल्या शाळेत. ते 2 दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये आलेले होते. ते मला वाटलं की पालक आहेत की, कारण ते अतिशय साधेपणाने आले होते आणि माझ्या समोर खुर्चीवर बसले. तर मी म्हणलं कोण आहेत तुम्ही, कोणाचे पालक आहेत, कुणाला भेटायचंय म्हणल्यानंतर मग ते बोलले, म्हणले मला शाळेसाठी काही पुस्तकं द्यायची. मला मी म्हणलं पुस्तकं कशाची आहेत, म्हणजे आता नवनीतवाले आहेत का कोण आहे. तर ते म्हणले मी लिखाण केलेली पुस्तकं आहेत. आणि मग म्हणलं तुम्ही लिखाण केलेले पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांना द्यायचे का, विकायचे का. माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, कारण ते बोलले खूप कमी. मग ते म्हणले मी लिखाण केलेलं आहे आणि मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि मी मोरेवाडीकर या विषयावर सुद्धा पुस्तक लिहिले. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, कारण मी नवीन आहे इथं. मोरेवाडीकर म्हणल्यानंतर मला वाटलं की ते गावचे इथले काय आहेत, रहिवासी आहेत आणि त्यांना त्या गावाविषयी, शाळेविषयी जे प्रेम आहे, जी आस्था आहे ते व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही पुस्तकं आपल्या शाळेसाठी आपल्या विद्यार्थ्यांनी वाचावं. आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी मी तुम्हाला निश्चित वेळ देईन. आणि आम्हाला सांगण्यापेक्षा, मला सांगण्यापेक्षा तुम्ही संवाद कोणाशी साधा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा, म्हणजे विद्यार्थ्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. तुमच्यासारखेच आणखी कितीतरी विद्यार्थी या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये लपलेले असतील, त्यांच्यामधली प्रतिभाशक्ती बाहेर निघेल असं मला वाटलं. म्हणून म्हणलं की तुम्ही निश्चित या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या, वेळ काढा. ते म्हणले मला पण शाळा असते त्या दिवशी. मग म्हणलं 10 मिनिट तरी या आणि आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद तुम्ही साधा असं मला वाटलं. आता ते इथं आल्यानंतर काय आपल्या शाळेविषयी, आपल्या गावाविषयी
हे सगळं त्यांना इतिहास सगळं त्यांना इथं आल्यानंतर आठवायला लागला. परंतु ते आठवत असताना ते मध्ये मध्येच तुमची तुलना त्यांच्या जीवनाशी करीत होते, कारण त्यावेळी त्यांना खायला काहीच नव्हतं. तुम्हाला आज खिचडी मिळते, काल केळी मिळाली, पोषण आहार शासन तुम्हाला द्यायला लागले, कुठं काहीच कमी नाही तुम्हाला. त्यांनी त्यावेळेच्या स्थिती परिस्थिती सांगितली. इथं सारवायला शेत घेऊन येत होत्या मुली. जिथं आपल्याला शिकायचंय, जे पवित्र स्थान आहे की नाही, तुम्हाला आज आहे का? काही नाही. चकाचक बेंचवर काही सांगलं तर तुम्ही माझ्यापाशी येता लगेच, मॅडम बेंचवर सांगलेले पुसून घ्यायला.